नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। नमस्कार, मी जयश्री सुनील हंकारे, चर्मकार विकास संघ जिल्हा अध्यक्ष नवी मुंबई। आज चर्मकाराच्या वतीने आम्ही रिद्धी सिद्धी या ट्रस्टसाठी जिथे गोरगरीब मुलं शिकतात, त्यांचे कोणीही वाली नाही आहे, पण त्यांना शिक्षणाची आवड असल्या कारणाने आमच्या चर्मकार विकास संघाच्या माध्यमातून आम्ही त्यांना संगणक हे देण्यात आलेले आहेत। त्या संगणकाच्या माध्यमातून त्यांनी पुढे खूप चांगल्या पद्धतीने शिकावं, कारण की आता सध्याला AIचा जमाना आहे, त्याच्यातल्या मुलांमध्ये खूप पोटेन्शियल आहे आणि त्यांनी त्या माध्यमातून शिकावं या कारणास्तव चर्मकार विकास संघ जयश्री यांच्यातर्फे ते देण्यात आलेले आहे। धन्यवाद। त्यांचा खूप खूप प्रथम आम्ही त्यांचा खूप आभार मानतो की त्यांनी आमच्या इथे जस्ट इन्क्वायरी केली। त्यांची बहीण जयश्रीताई त्यांनी आमच्याकडे येऊन फक्त इन्क्वायरी केली की सहज त्यांनी तुम्हाला काय पाहिजे। आमच्याकडे लोक येणारे भरपूर येतो, मदत आम्ही तुम्हाला खूप देऊन आश्वासन खूप बरेच बघितलेले, पण ते खाडे परिवाराने ते आमचे आश्वासन एकाच मिनिटामध्ये पूर्ण केले। ते अजून आम्हाला युनिफॉर्म पण देणार आहे, ते त्यांच्या पण झालेले आहे ते। आणि आम्हाला ते हे बघा एक प्रिंटर आणि कम्प्युटर दिले आमच्या मुलांसाठी। असं याचं पूर्ण एक त्यांना ट्युशन टीचर ठेवणार आम्ही, त्यांना ट्रेनिंग देणार मुलांना। खूप कमी वयापासून आम्ही त्यांना ट्रेनिंग देणार, या मुलांना कम्प्युटर कसं चालवायचं आहे, कसंही लावायचं आहे, आम्ही यांना देणार। 6 ते 18पर्यंत ज्यांना वडील नाही, आई वडील दोघे नाही, पण आजी आजोबा आहे, आत्या आहे, कोणाची मावशी आहे, असं काही मुलं आहे की ज्यांना आई वडील दोघे आहे पण ते रस्त्यावर सोडून गेलेले आहे। मग त्यांची बहिणीला किंवा घरच्या लोकांना कळलं, मग ते आपल्याकडे आणून सोडतं। बरं, आता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या मुलांचं त्यांचे जे पुढचे कसं आहे ते 12वीपर्यंत आमची समज, त्याच्यासाठी वेगळं लॉ असतं, जे ज्युव्हेनाइल ॲक्ट असतं, त्या ज्युव्हेनाइल ॲक्टमध्ये जसे मुलांचे जे असतं ना जे ॲक्ट असतं लहान, त्याच्यानंतर 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो लॉ वेगळा असतो। मग मोठ्या मुलांना का काढतो की छोट्या मुलांना काही त्रास नको हो, म्हणजे मोठ्या झाल्यानंतर थोडंसं काय मारणार नाही आहे, ते खूप बरीच बघायला लागतं। त्या दृष्टीने त्याला आपण घरी पाठवतो, त्याचे जे लिगल गार्डियन असेल त्यांच्याकडे आपण पाठवतो पुढच्या शिक्षणासाठी। बरं, आता या ठिकाणी खाडी फायदा होते जर ते मुलांचं जे होमवर्क असतं, प्रोजेक्ट असतं, त्यांच्या मुलांचं प्रोजेक्ट असणार, होमवर्क असणार, काही मुलांना थोडा वेळ म्हणजे प्रत्येक टाईम जे शिक्षणसारखं खूप लोक काय म्हणते की मुलांना सारखं शिक्षण थोडा त्यांना म्हणजे एंटरटेनमेंट पण द्या, हे त्या म्हणजे त्यांना असं वाटेल की ते शिकशील आणि थोडासा एक लाईफ फ्रीड कसं असतं ते त्यांच्यासाठी एक हे असेल, आपण हे त्याचा प्रयत्न करू असं। बरं, आता या ठिकाणची जी मुलं आहेत ती मुलं कशी